तू क्रेनवर बसलेली दिसतेस. म्हणजे काय आहे ते? म्हणजे आहे ते आमच्या राहुलच्या डोक्यात आलेली कल्पना आहे. जो कोरिओग्राफर आहे आमचा, त्याच्या उलटा धरलाय का, तर त्याच्या डोक्यात आलेली कल्पना आहे. आणि मला असं ॲडव्हेंचर करायला खरं तर आवडतं आणि ते कधी मिळालं नाही मला, त्यामुळे मला खूप मज्जा आली. एकतर मुळात ना ह्या आत्ता जे काय चित्रपट सगळे येत आहेत, मला डान्स करायला मिळतोय, ह्याच्यात मी खूप आनंदी आहे. कारण मुळात मी नृत्यांगना आहे आणि आत्तापर्यंत $2 रुपये नंतर मला कधीच नाचायला मिळालं नाही ऑन स्क्रीन. त्यामुळे मला आणि असे बेधुंद होऊन नाचायला मला खूप आवडतं. त्यामुळे मला मधल्या काळात तिने स्वतः अमेरिकेला जाऊन तो कार्यक्रम करून अरंगेत्रम पूर्ण केलं या वयात. आणि तब्येतीचे इतके प्रॉब्लेम्स असताना तर सुकुताई तुला हॅट्स ऑफ. नाही, ते एकदा करायला लागलं ना की ते लक्षात नाही येत आणि म्हणूनच मला काम करत राहायचं सतत. तर त्याच्यामुळे हे जेव्हा सांगितलं ना की क्रेनवर बसायचंय, आहा, मला असं सॉलिड वाटलं होतं. क्या बात आहे. आपण असे आणि मी सारखं अजून दे ना वर, अजून दे ना, आणि असं झापकन खाली आणा ना, असं स्लो मोशनमध्ये येऊ दे ना, असं मला खूप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे काळजी घेणारे होते माझी, त्यामुळे मला भीती नाही आहे. आणि मला नाही भीती वाटत आहे असल्या गोष्टींची. म्हणजे जेव्हा आम्ही एकदा सिंगापूरला आम्ही सगळेजण गेलो होतो, तेव्हा मला वर्टिगो वगैरे सगळं आहे, पण मी गोळी घेऊन मी गेले होते त्या रेड लाईनमध्ये, ब्ल्यू लाईनमध्ये. मी सगळी काय होईल फार फार तर लंडन आहे मध्ये, फार फार तर काय होईल. हो, पण अख्ख्या लंडनमध्ये मी तशीच फिरत होते नऊवारी साडी नेसून. पण मला हे आवडतं असं करायला आणि असं कोणीतरी दिलं, सरांना पण कॉन्फिडन्स होता मी करेन असं वाटतंय, त्याच्यामुळे मला ते खूप आवडलं. मला असं करायला खूप आवडतं. जर अजून शरीराने मला, जर तब्येतीने मला जर अजून जर हे दिलं ना, तर मी विचार का लक्ष वगैरे पण करू शकेन. खरं तर मला अशा गोष्टी करायला खूप आवडतात. पण मी जो चेहरा घेऊन आले ना, तो असा घेऊन आलेले आहे की ताई माई अक्काच मला रोल मिळतात. की एक प्रेमळ आई, प्रेमळ असेच मला मिळाले. या पिक्चर नंतर कदाचित बघूया. पण